नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत तुळजापूरमध्ये. आज ही ट्रिप आहे, फॅमिली ट्रिप, आणि तुळजापूरला झालो आहे देवीच्या दर्शनाकरता. आज आहे शुक्रवार आणि आज दर्शनाचा योग आला. तर सुप्रभात, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बघूयात काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गाणगापूरमध्ये. हे आहे दत्त महाराजांचं ठिकाण. ह्या ठिकाणी दत्त महाराजांचं आपण दर्शन घेण्याकरता आलो आहे. मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे आणि सुंदर ठिकाण आहे. आता इथून आपल्याला पुढचा प्रवास आहे. आमचं कर्नाटकामध्ये खंडोबाचं मंदिर आहे बिदरला, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर जाताना मध्ये थोडा वेळ थांबणं, कारण हा जो प्रवास आहे हा दिवसभराचा प्रवास आहे. तर जात आपण खंडोबा मंदिर बिदर ह्या ठिकाणी. तर मित्रांनो, हे आहे कर्नाटकमधील खंडोबा मंदिर, बिदरचं खंडोबा. हे आमचं कुलदैवत आहे आणि तुळजापूरची देवी. तर ते दर्शन करण्यास आपण आलतो. तर मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत एक्सप्रेसवेला. आपण चाललो आहे पुण्याकडं, सोलापूरच्या अलीकडे सध्या. काल अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर आणि आमचा एक खंडोबा आहे कर्नाटकमधला, तिथं दर्शन झालं. आता CNG भरायला थांबलो या ठिकाणी. तर इथून अजून साधारणतः 400 किलोमीटरचा प्रवास आहे. तर सुप्रभात. आणि प्रवासाला सुरुवात झाली 2-3 दिवसापासून. म्हणलं एक छोटासा व्हिडिओ करावा. बरेच दिवस व्हिडिओ करत नाही आहे, आज करावा. तर आता आपण CNG भरतो आहे. आपल्या गाडीमध्ये CNGला काही कमी नाही. म्हणजे सोलापूर, कर्नाटक, तुळजापूर, इकडं गाणगापूर वगैरे, अक्कलकोट साईड तिकडं. आणि आता येताना इकडनं येतो ह्या रोडनी. माझ्या आधी कसं काय होऊ शकतो. माझ्या. तर ह्या ठिकाणी CNG भरायला काही टेन्शन नाही. CNG भरपूर आहे. मी उगाच पेट्रोल टाकलं पूर्ण 2,500. आणि आता CNG थोडासा संपला आहे. CNG स्टेशन समोर आहे. तर CNG भरून घ्यावं आणि मग जाऊ. आता नाश्ता करायचा आहे आणि मग नंतर सुरू ठेवायचं आहे. आजचा प्रवास खूप आहे. आज आहे 400 किलोमीटर प्रवास. आता मी हुमनाबाद म्हणून आहे तिथे. माझ्या इथून हैदराबाद 171 किलोमीटर आहे, जवळ आहे. आणि पुणे आहे 400 किलोमीटर. तर सोलापूरच्या अलीकडे, इथून सोलापूर 2 तासाच्या अंतरावर आहे. तर असा आपला आजचा प्रवास आहे. सुप्रभात सगळ्यांना. बाकी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाकी बघूया अजून काय व्हिडिओ शूट करता तेवढं करणार. तर मित्रांनो, हा आहे सोलापूर ते पंढरपूर हायवे. सोलापूर, पंढरपूर, पुणे असा हायवे. म्हणजे जसा इंदापूर मार्गे, टेंभुर्णी मार्गे जो जुना हायवे जो आहे, तसा हा पंढरपूर मार्गे पुण्याला जायचा हायवे. सुंदर रोड आहे. नक्की तुम्ही सोलापूरकडनं येताना ह्या रोडचा वापर करा. रिकामा रोड आहे. तर आता आपण काही वेळात पोहोचतोय पुण्यामध्ये, दुपारी 4 वाजेपर्यंत. चलो, आता आपण आहोत पंढरपूर पुणे एक्सप्रेसवेला. आणि इथं आपल्याला एक CNG मिळाला आहे. बरोबर CNG संपला, म्हणजे आता CNG चालू आहे. बरोबर CNG आपल्याला मिळाला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण आता आपण CNG भरला तर आपण आता पुण्यात पोचू संध्याकाळपर्यंत. तर हा जो रोड आहे पंढरपूर मार्गे आपण प्रवास करतो आहे. मध्ये आता CNG लागले वाटेमध्ये. CNG भरूयात